सगळं झालेलं आहे. इथे कोल्ड ड्रिंक बनवले बघा आमच्यासाठी. जसं मग तुम्हाला सांगितलं आमची नाटक करणार आहे बघा. तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही. इकडे बोईस मासा फ्राय आणि इथे आपला बघा इकडे माशाचा मस्त असा मी छान कालवण केलेला आहे. आणि हा मंडळी आता जे आपले कोणी व्हिडिओ बघत असेल आपल्या यूट्यूबची फॅमिलीमधून तर त्यांनी कोण फिरून आले असेल त्यांनी पण कमेंट करा. आणि जे कोणी जाणार असतील कुठल्या ठिकाणी तर कमेंट करा. बघूया जर बायचान्स आपली भेट पण होऊ शकते. आता सर्वच जण मे महिना बोलला तर फिरायला निघतातच. काय बोलले तुम्हाला मंडळी एवढी त्याची भारी कोल्ड केली बघा. दुसऱ्या पण असं असतं जेवलं असतं मंडळी बघा. एवढी चांगली कोलबी केली त्याला मस्त. आणि व्या करते बघा तिथे कसा चिमणी आ गई चिमणी मला एक दाखवते मी काढून. आहे ना हो अरे एकूच आली गाबोली साईड काय काय ना आली आहे ना. चिमणी फ्राय झालेले आहे. तुम्हाला कशी वाटली चिमणी फ्राय नक्कीच कमेंट करा. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी निकिता आणि तुझं लाईफ या मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत. तर चला मंडळी, आज आहे मस्त बुधवार आणि बघा आम्ही गेलो होतो अलिबागला. तर अलिबागवरून आम्ही आलो सोमवारी, कारण की 2 दिवस राहिले. सॅटर्डे शनिवार ते थांबलो होतो आम्ही. आणि येताना सोमवारी घरी आलो. याचं कारण की आम्हाला नॉनव्हेज पण खायचं नव्हतं. सोमवार मंगळवार उपवास होता. तर आम्ही विचार केला घरी निघूया. आणि घरी येताना आम्ही हॉटेलमध्ये पंचायतमध्ये व्हेज खाल्ला. आणि मग मी पुढची व्हिडिओला कंटिन्यू नाही केली, कारण की सोमवार मंगळवार पण नाही ब्लॉग केला. तर डायरेक्ट बुधवारी शूट करते मस्त, कारण की आज आहे नॉनव्हेज स्पेशल. बघू शकता तुम्ही, आज आहे बुधवार. तर ओने आणलेलं मस्त काल लवकर जाऊन मच्छी. तर मस्त तयारी करते मच्छीची काय बोलते जेवणामध्ये. आणि दाखवते तुम्हाला मी आता याच्यामध्ये काय मच्छी आणले ते. मी तर सांगितलेलं चिमणा आणायला. आता कुठला चिमणा आले बघूया चला. चिमणी नव्हती. हा चिमणी होती पण ते बिना गाबोलीची होती. मी चिमणी सांगितलेली कारण की आईने काल आम्हाला फोन केला होता चिमणी आल्यात. पण आमचा मंगळवार उपवास होता आणि सोमवार पण उपवास होता. तर आईचा फोन पण आलेला आम्हाला लगेच. आई असं मच्छी आलेला काय लगेच फोन आमचा आईचा आम्हाला येते दोघांना. आईचा कॉल पहिला आलेला की चिमणी आल्यात घ्यायला ये. तर आम्ही सांगितलं आईला की आमचा मंगळवार उपवास आहे. तर आम्हाला काल नाही भेटली खायला. तर मी बोलली की आज बुधवार तर आली असते मला असं वाटलं, पण नव्हती आली ना. हो आलेली पण गाबोली नव्हती. बिना गाबोलीची होती. पण तेवढे पण नव्हती, 5-6 का 7-8 होती. त्याचा ब्लॉग मस्त आपण घरात शूट करूया. मस्त आज मावरा खायचा आहे ना, मावरा त्याच्यासाठी मस्त आणलेल्या काय मग दाखवते चला या. तर आज आणलेलं आहे मस्त बुधवार स्पेशल. इथे आणलेलं आहे बोईस मासा खाडीतला ताजा मावरा बघा, गाबोली पण आहे मस्त याला. आणि इकडे आहे मस्त एकरू मासा आणि नेहमीप्रमाणे लागणारी आपली कोळंबी बघा, एकरू मासा. तर आता बघते मी बनवून घेते तिन्ही पण. आणि मग तुम्हाला मी नंतर झाल्यानंतर कंटिन्यू करते व्हिडिओ. ओके. आता मस्त आपला इथे एकरू माशाचा रस्सा झालेला आहे बघा. आता आपण थोडीशी गार्निशला कोथिंबीर टाकूया बघा. मस्त कालवण झालेलं आहे. एकरू माशाचा रस्सा आहे बघा. तुकडे असे एकरू माशाचे आणि मस्त असा पूर्ण एक आंबा टाकलेला आहे बघा. मस्त असा कालवण. आणि आता इथे भात पण ठेवलेला आहे गरमागरम. हे नंतर फ्राय करेन मी. त्याच्या पहिला तुम्हाला दाखवते. आता इकडे झालेला आहे कोळंबीचा मस्त थोडीशी, जास्त नाही ऐंशी बनवली बघा, थोडीशी कोळंबी मस्त अशी थोडीशीच 80साठी बनवलं. आज त्याला खायला लावणारच काय पण त्याला मस्त कोळंबी.
इथे होते मस्त भात. तर चला थोडं सर्व जेवण झाल्यानंतर दाखवते. जेवण तर होते. आता मी जरा आतमध्ये आली का की ना याच्यामध्ये एवढं गरम होते ना, भरपूर जास्त गरम होते. आणि तर खातच नाही मच्छी. तर बघूया आज काय करतो नाटक. त्याला ना रोज त्याच्यापासून झालं. त्याला अंडा कढी, अंडा भुर्जी, पनीर भुर्जी, भाज्या अशा आवडतात त्याला. तर आता मी माझ्या मनाने बनवले कोलबी. कंटाळाला 3 प्रकार होते. तर एकूण माशाचा रस्सा म्हणजे कालवण पण बनवला, थोडीशी कोलबी आणि फ्रायसाठी पण केलेलं आहे. फ्राय आता करेन मी गरम आणि भात ठेवलेला आहे एका साईडला. तर चला मंडळी बघूया आजचा ब्लॉग कसा होते काय होते. आमची तर आतमध्ये बेडरूममध्ये रेडी होते. आता उठला तो लेट उठते. सुट्टी आहे तर त्याला मे महिन्याची सुट्टी आहे सगळ्या मुलांना. चला दाखवते बघा तयार कसं रुसले माझ्यावर. रुसलाय माझा अंशू रुसला. आता येईल बघा तोंड बघा त्याचं तोंड रुसलं. एक धप्पा दिला त्याला, बॉटल फेकून मारली मी. आल्यावर दाखवते माहिती आहे का मंडळी. हंशूच्या याच्यात गडबडमध्ये हंशू माझी अशीच मस्ती असते. तर त्याच्या गडबडमध्ये आहे ना मस्तीमध्ये मी विसरून गेली की मी बोईस माशामध्ये मीठ टाकलं आहे की नाही ते विसरली आहे. तर आता एक मला मासा फ्राय करून बघायला लागेल. आणि आपलं जेवण बाकीचं सर्व रेडी आहे. भात वगैरे भात पण झाला. तर गॅस बंद करते. तिकडे याची कोलबी झालेली आहे. तवा ठेवलेला आहे एवढा मोठा तवा, कारण की ना मी विसरली याच्यात मीठ टाकलं आहे की नाही. अंशीच्या मुलांनी विसरली मीठ टाकलं आहे की नाही फ्रायच्या याच्यात. घाईघाईमध्ये मसाले वगैरे मिक्स केले आणि मिठाची आठवणच नाही मला टाकलं आहे की नाही ते माहिती नाही. तर बोलले की आता ओपन केल्यात ऑफिसला आणि तिकडनं जाणार आहेत आपली गाडी घेऊन किया ती नेलेली सर्व्हिस सेंटरला. तर आता गाडी मस्त चकाचक होऊन येईल आपली, कारण की आज आम्ही गाडी याच्यासाठी साफ करून घेतो, कारण की उद्या आम्ही जाणार आहोत बाहेर. आणि आता पुन्हा एकदा आपले पिकनिक म्हणजे फिरायचे व्लॉग येणार आहेत. आणि हा मंडळी आम्ही अलिबागवरून याच्यासाठी घरी आलेलो. शनिवार रविवार सॅटर्डे संडेच गेलो आम्ही, कारण की 2 नाईट केल्या तिथे. आणि सोमवारी घरी आलो, कारण की सोमवार मंगळवार आपला उपवास असते. तर त्याच्यामुळे आम्ही घरी आलो. आणि त्याच्यानंतर आम्हाला घरी पण यायचंच होता, कारण की आम्हाला पुन्हा एकदा बॅग वगैरे पॅक करून निघायचं आहे फिरायला. कुठे जाणार आहोत ते सर्व तुम्हाला व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू समजेल तुम्हाला आम्ही कुठे जाणार आहोत ते फिरायला. आणि हा मंडळी आता जे आपले कोणी ही व्हिडिओ बघत असेल आपल्या यूट्यूबची फॅमिलीमधून, तर त्यांनी कोण फिरून आले असेल त्यांनी पण कमेंट करा. आणि जे कोणी जाणार असतील कुठल्या ठिकाणी तर कमेंट करा. बघूया जर बायचान्स आपली भेट पण होऊ शकते. आता सर्वच जण मे महिना बोलला तर फिरायला निघतातच. तर चला पटापट कमेंट करा. या ब्लॉगला पटापट कमेंट आल्याच पाहिजे मंडळी. चला तुम्हाला दाखवते. आता मी एक तुकडे आहे ना ती फ्राय करून घेते. हे बघा हे तुकडे आहे ना एक आपण फ्राय करूया. आणि पहिला मीठ चेक करायचं आहे म्हणून एवढा मोठा तवा ठेवायला लागला बघा. आता मंडळी तेल आहे ना हाच टाकते. हे बघा तेल, कारण की हा पापडचा तेल आहे. तर बस एक तुकडीसाठी बस झाला एवढा सध्या तरी. ओके चला बघा मंडळी आता मी ना एक हा डोचूचा तुकडा टाकला, पीस टाकला, कारण की आपल्याला मीठ ह्याच्यात टाकलेलं आहे की ते चेक करायचं आहे. हे बघा तर आपण हाच वाला पीस फ्राय करूया ह्याच्यात. हे बघा आणि बाकीचे मी नंतर करते, कारण की याच तव्यामध्ये करायचं आहे फ्राय. तर विचार केला एक याच्यातच करून बघूया. चला आता मी झाल्यानंतरला बघते मीठ पडलं आहे की नाही, बरोबर आहे की नाही मीठ चेक करायला लागेल. चला वाटलं मी थोडंसं ना खाऊन बघितला तर मी मीठ टाकलाच नव्हता. हे बघा मच्छीमध्ये. तर मी आता मीठ ॲड करते. हे बघा आपण मीठ ॲड करूया, कारण मिठाशिवाय टेस्ट नाही होतं. तर चवीपुरतं मीठ तर पाहिजेच पाहिजे. चला आता मी मिक्स वगैरे करते आणि फ्राय करून घेते पहिला. आता बोईस मासा पण फ्राय करायला ठेवलेला आहे, बघू शकताय. मस्त मीठ वगैरे ॲड केला आणि मिक्स केला पुन्हा एकदा. आणि आता मस्त फ्रायसाठी ठेवलेला आहे. तर तुम्हाला आता मी डायरेक्टली झाल्यानंतरच दाखवते. ओके चलो मी काय बोलली याची नाटकं चालू होणार आहेत बघा. आता का आता अभिबल बोल अभिबल नाटक करते बघा म्हणले. मुद्दाम त्रास देते मला. मी आता कोलबीचा रस्सा बनवले, बोलते मी खाणार नाही. पनीर आणा पनीर. आज बुधवारी पनीर खाते बघा. येडा माझा पनीर म्हणून हे पनीरसारखं झाले बघा मंडळी. एवढी भारी टेस्टी कोलबी बनवले आणि नाटका झाल्या त्याची. याला ना एक मगाशी अशी बाटली फेकून मारला मी. कसा मारला तुला? कसा मारला एक बाटली फेकून? 25 नंबर अजा नाटक करते मंडळी. हा राम झाले अंशू. पीछे तो देखो पीछे अंशू पीछे तो देखो 25 नंबर. मुंडा खाली गेला काय? मुंडा बघा कुठं मुंडा आहे बघा. मुंडा खाली गेला असं येण्याचा. मंडळी मस्त अशात आपण पलटी करून घेऊया. एका साईडला एका साईडला शेवटच्या हात पलटी करूया. प्लीज करतो बघा. आता वाटला बोईस मासा फ्राय.
चला आज तुमच्या घरी काय बुधवार स्पेशल कमेंट करा मंडळी, पटापट कमेंट करा. बुधवार स्पेशल. आता हो आले मस्त जेवायला गरमागरम आणि ते सर्व जेवण झालेलं आहे. आपला फ्राय वगैरे सगळं झालेलं आहे. इथे कोल्ड ड्रिंक बनवलं आहे बघा आमच्यासाठी. जसं मगाच मला सांगितलं आमची नाटक करणार आहे बघा. आता व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही. इकडे बोईस मस्त फ्राय आणि इथे आपला कशाचा कालवण हुशार त्याला बोलतात हुशार प्राणी बघा. इकडून माशाचा मस्त असा मी छान कालवण केलेलं आहे आणि पूर्ण असा अख्खा आंबा टाकलेला आहे मंडळी. भारी एकदम टेस्टी. आता मस्त मी ताट वाढून घेते मस्त मंडळी. चला आता जेवायला आहे. तुम्हाला ताट वाढून झालं खूप. चला ताट वाढून घेते पहिला. हे बघा मंडळी, हे बघा आता आम्ही जेवायला जेवण झाले सगळं पूर्ण जेवण झालेला. पण याची नाटकं बघा. मी काय बोलले तुम्हाला, तो खाणार नाही. काय बोलले तुम्हाला मंडळी, एवढी त्याची भारी कोलबी केली बघा. दुसऱ्या पण असं असतं तर जेवलं असतं मंडळी बघा. एवढी चांगली कोलबी केली त्याला मस्त. आणि व्या करते बघा तिथे कसा अंड्यावाले आपला खानाचा हे आपला आगरी खाना जो खाईल ना तो सगळ्यात भारी माणूस. खायला भेटत नाही नशिबाला खायला वाटते. बाटा कोणाला पाहिजे मला. हे बघा आले माहोळे बाट्यावर. बाटा पाहिजे माहोळच. बाटा मला कधीच जास्त नाही. बघा भांडकर बघा माझी भांडकर म्हणतो तसा. त्याची मगाशी काय ते घुमारले विचारा. त्याला हॉस्टेललाच पाठवायला पाहिजे होता. ए व्हिडिओ पाहिजे होती त्याला मगाशी मस्त 6 डायरेक्ट देत. काय बघू कुठे कसं मारलं मी कशी बाटली भेटली. कॅमेरा ऑन पाहिजे होता. मजा आलीच ती बाटली ही घेतली फुगलेला बोलत नव्हता पाहिजे. बोलत होता पाहिजे फुगलेला डायरेक्ट फाईट. डायरेक्ट मी सर्व्हिसिंग मिळालं तर तुमची फाईट चालले. गाडी मस्त सर्व्हिसिंग केली आपली आता. मी हा स्क्रीनवरती लावूया ना पण व्हिडिओ थोडीशी. हे बघा म्हणाली ओन घेतला बाटा. तर मला घेते मी आता काय मस्त आंब्याच्या फोडी. हे बघा 3 घेते. मला आंबा आवडते खूप जास्त. हा अजून काय आहे त्याचं बघ काय चाललंय. किटली संपवत आहे होत सगळं होत. कोलबी घेऊ का आता कोलबी घेऊ काय भाकर आहे मला का भातच आहे. भात तुला आता तो काय खात नाही. कोलबीचा चम्मच कुठे गेला. मी उलट सुलट चम्मच यूज केला. भात आहे ना. उलट सुलट चम्मच घेतला. कोलबीचा त्याला केला याचा याला केला. एकरूचा होता हा चम्मच. एकरू पोटाने तेव्हा किती मस्त बघा मंडळी. एवढी टेस्टी कोलबी कशी बघा. हो तुम्हाला आवडते ना माझ्या आधी. हो आवडते बघा. आता बघा मी कसा बघा काय चालले माझं समजत नाही. मी जातो. या जेवायला सर्वांनी जेवायला मंडळी मस्त. आता आम्ही जेवून घेतो बघा. आंब्याच्या फोडी कशा छान दिसतात ना. इकडे मस्त बोईस मस्त फ्राय थोडीशी कोलबी घेतलेली आहे आणि ओचा ताट. चला या जेवायला सर्वजण. असा भात आणि अंडा बनवला. अजून तिथे धडपड त्यात तुम्हाला दाखवते बघा त्यांनी काय केलंय. कसं करायचं याचं हे खाणं असतं बघा. असा आंबा याला आंबा आणि अंडा त्याच्या गळ्याला टांगलेला आहे कधीपासून. ये आता ये तू. तर चला मंडळी आता बघू शकता सर्व भांडी वगैरे घासून झालेलं आहे. मस्त किचन क्लीन केला. म्हणजे जेवण वगैरे झाला. चला आता मंडळी डायरेक्ट तुम्हाला नंतर थोडासा आराम करतो. भरपूर ऊन पण आहे ना. तर नंतरला बाहेर जाऊ संध्याकाळी बघूया कुठे तेव्हा भेटूया. चला फ्रेश झाल्यावर भेटूया तुम्हाला मी. चलो बाय. आता संध्याकाळचे वाजले 7:30 आणि माझ्या आत्ताच जस्ट दिवाबत्ती वगैरे सर्व झाला करून. आणि लंच पण गेला खाली केला आहे. लंच तर खाली गेला आहे आणि ओपन गेले आहेत खाली ऑफिसला. तर तिकडनं जाणार आहेत मस्त राऊंड मारायला मच्छीच्या मार्केटला. म्हणजे आमच्याच बाजारात आमच्या गावामध्ये मच्छी येते खाडीतली. तर तिथे आले का नाही बघायला. कारण की सकाळी तर त्यांना चिमणी नाही भेटली. तर मी आता बोलली की आता भेटतात की जाऊन बघून या एकदा. जर भेटली तर घेऊन या. कारण की खूप इच्छा आहे चिमणी खायची. पहिली चिमणी खायला खूप मजा वेगळी असते. तर चला बघूया आता ओला चिमणी भेटतात की नाही. ते आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघा. चिमणी भरलेले आहे का गावोली. चिमणी आ गई. चिमणी बोलतो तुम्ही. आम्ही चिमणी बोलतो. चला चिमणी चला बघूया आपण ना. बेटा काय दाखव. चला मगाशी तुम्हाला बोली हो गेलेले आणायला. बघूया भेटतात की नाही. तर फायनली आपली चिमणी घरामध्ये आलेली आहेत. पहिली चिमणी पहिली म्हणजे आमच्यासाठी पहिली. आणि आम्ही आणली ती चिमणी काय पण बोला. मस्त गाभोल्याने भरलेले आहेत बघा. आता आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आज फ्रायसाठी आपण मस्त चिमणी खाऊया. आम्ही चिमणी बोलतो. आता हे मला सगळे साफ करायला लागतील. बघायचं भरले आहेत का नाही ते ना. चला पहिला असं साफ करून दाखवते बघा. एवढं नाही साफ करा जास्त चिकते. कमी आहे समजते ना. हे बघा नंतरला येते ती पावसाला जातात नाही का तेव्हा जास्त येते बघा. आपल्याला असे साफ करून घ्यायचे मस्त पटापट. नाही एवढे काटे काढलेत ना. आता मला एक सगळे तरी एकच धुवून दाखवतो. एकच काढून दाखवतो.
मला एक दाखवते मी काढून. Oh my God. जोर लगाते ताकद लागते त्याला लावायला भरपूर. Oh my God. अरे आहे ना हो 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 अरे एकूच आली. गाबुलीच आहे काय हे काय ना आली आली आहे ना. आहे बघा अशी घाण काढायची म्हणजे आपल्याला पूर्ण याची सगळी तोंडातली बघा अशी घाण काढायची. सगळा आतलं काढायचा बघा. दुसरा काढून दाखवू हे बघा आहे ना. चला म्हणजे आता बघा स्वच्छ पाणी धुवून वगैरे घेतले आपण मस्त. आता आपण पटापट काढून बघूया. नो ए, शी. माय गॉड चला चला. किती भेटली 4 4 2 याच्यात भेटली पण एकदम बारीक बारीक वाली भेटली मंडळी. तर आता काय करायचा त्याचा एक फ्राय करायला तर फ्राय करू मस्त टकाटक टकाटक. चला हे बघा आता आतडू किती निघाले. नेक्स्ट टाइम आपण पनवेलवरून चांगली हा भरलेली आहे ना तेव्हा भरलेली मस्त. ओके, आता आपल्याला खाली भेटलेले आहेत फक्त 4च भेटलेले आहेत काबुली. ठीक आहे चालेल. चला एक सुरुवात तेरा आहे. एक मेरा एक तेरा एक मेरा दो तेरे. सुरुवात तर झाली चिमणी खायची. चला सुरुवात रक्त बघा किती रक्त बघा किती रक्त आहे बघा. म्हणजे किती ताजा मावरा आहे. खाडीतला मावरा आहे मंडळी आमच्या खाडीतला. चला. आता मस्त मी इथे बघू शकता मच्छी मस्त आपली चिमणी मस्त स्वच्छ धुवून घेतली आहे. एक लिंबू घेतलेला आहे अख्खा पूर्ण. आणि इथे मी ना हिरवा वाटण घेतलेला आहे बघा. याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे थोडीशी. हे बघा ही पेस्ट करून घेतलेली आहे. आणि आपले लागणारे हे सर्व आपले आगरी मसाले. तर चला झटपट आपण ना पटापट आहे ना सर्वात पहिला याच्यावर लिंबू वगैरे पिळून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये हळद, आपला आगरी मसाला 1 चम्मच एक आणि थोडासा टाकते मी. आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. हा पिंक मीठ आहे बघू शकता पिंक कलरचा. हे बघा मीठ पण ॲड केलेलं आहे मस्त. जो आपण हिरवा वाटण केलं आहे तो टाकायचा आहे. मस्त पेस्ट सर्व टाकायचे आहे बघा मस्त. जेवढं वाटण तेवढं चांगलं लागेल. तर मंडळी त्याच्यासाठी ना मी इथे रवा घेतलेला आहे बघू शकतो थोडासा रवा. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे बघा. रव्यामध्ये थोडीशी हलकीशी अशी हळद आणि आपला आगरी मसाला थोडासा. त्याच्यात पण आपल्याला मीठ टाकायचं जेणेकरून कोटिंग येईल ना रव्याची. त्याला थोडासा असा टेस्ट आला पाहिजे म्हणून त्याप्रमाणे आपल्याला मीठ मसाला हळद त्याच्यात टाकायचं आहे. आणि मस्त छान असा मिक्स करून घ्यायचं आहे बघा. चला झटपट करून घेते मी. आम्हाला जायचं आहे बाहेर वाशीला. तर मी आता जास्त टाईमपास नाही करत. असं टाईम नाही करत झटपट बनवते. आम्हाला जायचं आहे बाहेर म्हणून. चला हे बघा असं आपल्याला चांगल्या प्रकारे रवा मिक्स करून घ्यायचं आहे. आपला रवा झालेला आहे असं पटपट आहे ना मिक्स करून घेते बघा. आपल्याला मिक्स करायच्यात आणि जरा स्लोच करायच्यात. काटे लागतात त्याला सांभाळून मिक्स करायला लागतं बघा मंडळी. चिमण्या नाही ना सांभाळून मिक्स करायचं कधी पण. चिमणा एकदम डेंजर असते बघा. याला लावता तुम्ही तेव्हा मसाले मीठ व्यवस्थित चोलायला लागतात नाहीतर हातामध्ये लागतात ते बघा आपल्या. आज मी थांबत नाही थांबलं असते बनवायला पण आता मला जायचं आहे वाशीला बाहेर. तर विचार केला पटपट आता लावून घेते आणि लगेच होतं. आणि मी आता याला हे पण नाही मारले कट पण नाही मारल्या. चला जाऊ द्या मला टाईमच नाही काय करायला. चला चांगल्या प्रकारे मिक्स मस्त लावून घेते आणि भेटते. मसाले लावून झाले आहेत म्हणजे याला ठेवलं ना तर अजून चांगले लागतात ते. त्याच्यामध्ये मुरतात मस्त मसाले वगैरे. पण आता मला घाई जायचं आहे बाहेर तर मी तळून घेते पटकन. कारण की उद्या उपवास पण आहे गुरुवार आहे. तर दुपारची मच्छी पण आहे तर ती नाही खाणार आता मी हीच खाईन. मला चिमणा खायचा होता. तर चला आता फ्राय पटकन आपण फ्राय करून घेऊया. हे बघा आता गॅस तेल पण गरम झालं एवढं दाखवते तुम्हाला मी. हे बघा तेल पण झालेलं आहे गरम. तर चला झटपट आपण फ्राय करूया. आता मी असा रवा घेतलेला आहे तर रव्यामध्ये एक कोट करते असा आणि पटकन सोडते बघा. मी जास्त नाही लावत मंडळी.
घाईमध्ये करायला घेतल्यात म्हणून जर असं टाइमपास नाही करू शकत. चिमणा वाकडा झाला, चिमणा वाकडा केला पटमट आपके पटमट जाना तू तो मेरा खबरा हो जाएगा. हो बघा चिमणी बघा म्हणजे चिमणी. अरे यार कल्पना होता. हा कशी वाटतात मंडळी चिमणी. चला कंटिन्यू बघा. आता मस्त आपली चिमणी फ्राय झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली चिमणी फ्राय नक्कीच कमेंट करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका.